नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच्याबद्दल वाद असण्याचं, दुमत असण्याचं किंवा त्याच्यावर चर्चा करायचं काही कारणच नाही. पण मनुस्मृतीबद्दल नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले हे मात्र कुणालाच माहीत नसतं, किंबहुना ते माहीत असूनही जाणीवपूर्वक सांगितलं जात नाही. तर मनुस्मृतीमधल्या सकारात्मक भागाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? दिनांक 24 फेब्रुवारी 1949 रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, ज्या 137 लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याज्ञवल्क्य व मनु ह्या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलीचा चौथ्या हिश्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे. मनुस्मृती अध्याय 9 श्लोक 117. मी नाही म्हणत आहे, बाबासाहेब म्हणत आहे. स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभा प्रदद्युर्भरातरः पृथक् स्वास्वादंशाचतुर्भां पतितः शिरदित्स्वहा. माझं संस्कृत मला नीट येत नाही म्हणून मी छान वाचू शकलो नाही. त्याचा अर्थ असा आहे, सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें. ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है. बाबासाहेब पुढे म्हणाले, कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला हे खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावरती मुलीला चौथा हिस्सा हक्कानं मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो. त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणामध्ये प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते, त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतिकारांनी काय काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले. रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एखाद्या कायदे पंडिताला अगर एखाद्या न्यायाधीशाला याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा उपभोगता आला असता. याबद्दल मला मुळीच शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रायटिंग अँड स्पीचेस, खंड 14, पान नंबर 255 वर सुरू होणारं हे भाषण आहे. 11 जानेवारी 1950 मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जाती निर्णयासाठी मनुचा, घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे. समग्र भाषणं बाबासाहेबांची खंड 8 पान क्रमांक 17-18, जनता 14-1-50. समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध, जैन, शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी 6 फेब्रुवारी 1951 संसदेमध्ये केले. जनता 10/2/1951 हे जनता वर्तमानपत्र आहे. दिनांक 25 डिसेंबर 1952 रोजी राजाराम चित्रपटगृहामध्ये बोलताना बाबासाहेब म्हणाले, माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रात सोडून आहे अशी टीका केली, पण तसे म्हणणाऱ्यांना माझे आवाहन आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे हे त्यांनी दाखवून द्यावे. एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे. बाप मेल्यावर भाऊ बापाच्या संपत्तीची वाटणी करून घेतात, त्या भावाबरोबर ज्यांना बहिणीलाही का वाटणी मिळू नये?
जनता पेपर 3 जानेवारी 1953. बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक अध्याय 9 मधील सर्व श्लोक आहेत. मनुस्मृती अध्याय 9 श्लोक 117. स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभा प्रदद्युर्भ्रातरः पृथका. मगाशी म्हटलं सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें. ऐसे न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है. श्लोक 129. यथैवात्मा तथा पुत्रः पुत्रेण दुहिता समा तस्यामात्मनि निष्ठन्त्या कथमन्यो धनम हरेत. अर्थ, मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्र तुल्य होती है, तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराये लोग कैसे ले सकते हैं. श्लोक 130. जो धन माता के द्वार जोड़ा जाता है वह पुत्री का ही होता है. जो धन माता के द्वार जोड़ा जाता है वह पुत्री का ही होता है. श्लोक 132. मूलच्या मुलात आणि मुलीच्या मुलात काहीही भेद नाही. श्लोक 138. मुलाच्या आणि मुलीच्या मुलात भेद करू नये. श्लोक 89. ऋतुमती झाल्यानंतर पित्याने 3 वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वतःचा वर स्वतः निवडावा. ऋतुमती म्हणजे पिरियड. श्लोक 12. ज्या स्त्रिया स्वतःची रक्षा स्वतः करतात त्या अधिक सुरक्षित असतात. श्लोक 151. सभी भाई तथा बहनें माँ की मृत्यु के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले. श्लोक 152. पुत्रियों की अविवाहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेम पूर्वक थोड़ा बहुत धन प्रदान करना चाहिए. श्लोक 193. 6 प्रकारची स्त्री धने आहेत. विवाहाच्या वेळेस आई वडिलांनी दिलेले, वेगवेगळ्या समारंभाच्या वेळेस माहेरी बोलवून दिलेले, नवऱ्याने भेट म्हणून दिलेले, वडिलांनी दिलेले, आईने दिलेले, भावाने दिलेले. श्लोक 194. या स्त्री धनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवऱ्याचा नाही. आर्य समाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात, ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्मृतीमध्ये प्रक्षिप्त श्लोक घुसवले. या प्रक्षिप्त श्लोकांसाठी मनुस्मृतीला दोषी ठरवता येणार नाही. राजर्षी शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थ प्रकाश ग्रंथामध्ये मनुस्मृतीमधले 514 श्लोक आहेत जे समतावादी आणि अंधश्रद्धा रहित आहेत. या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात, बाबासाहेबांनी मला एके दिवशी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्य समाजी पंडित शोधून काढ. या कामासाठी आपण त्याला मानधन देऊ. गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक राम गोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो. त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भेटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिला स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला वीर अर्जुनमध्ये प्रकाशित झाली. बाबासाहेबांनी ते लेख स्वतः वाचले आणि माझ्याकरवी पंडित विद्यालंकार यांना 5,000 रुपयांचे मानधन पोचते केले. पान क्रमांक 8687 2010 आवृत्ति बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर के संपर्क में 25 वर्ष सोहनलाल शास्त्री का सम्यक प्रकाशन. असं सगळं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात, लपवल्या जातात. राजकीय स्वार्थासाठी समाजामध्ये भांडणं लागावीत, जातींमध्ये भेद निर्माण व्हावेत म्हणून राजकीय पक्ष, राजकीय अजेंडा राबवणारी लोक या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणून इतिहास फार महत्त्वाचा आहे. खरा इतिहास, खरी पुस्तकं जर वाचली तर मला वाटते हा सगळा भेद संपेल. आपल्याला सगळा भेद संपवायचा आहे. सगळ्या महापुरुषांनी जे जे लिहून ठेवले ते सगळं वाचलं पाहिजे. त्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने समाज घडवण्याचा, समाज जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्यांचा आदर राखून आपण हे सगळ्या इतिहासाची पानं उलगडली पाहिजेत
आणि भविष्यातला हा जातीभेद, पंथभेद हा संपवला पाहिजे, द्वेष संपवला पाहिजे. एक भारतीय म्हणून, एक हिंदुस्थानी म्हणून आपण एक वज्रमुठीसारखे एकत्र राहायला पाहिजे. आता या व्हिडिओवर सुद्धा काही न ऐकता, काही न वाचता वाटेल त्या गालिच्छ कॉमेंट्स काही लोक करतीलच. अर्थात त्यांच्याकडं वेळ आहे आणि माझ्याकडं वेळ नाही आहे. मला फार कमी वेळ आता आहे माझा. त्या कमी वेळामध्ये मला देवदेश धर्माचं खूप मोठं काम करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी धडपडतो आहे. धन्यवाद. जय हिंद.